तुले हेच एक घडे मध्ये मेला तो, जे माझा रे विसावावे पडे. विश्रांती पाहिजे मध्ये मध्ये, तेही परी ऐसेनी सुरवाडे ते देवा नाही. सुरवाडे म्हणजे सुखाचं आहे ते, ती विश्रांती सुद्धा सुखाची आहे. म्हणून आलेख म्हणजे ग्राफ, तुम्हाला माहिती ग्राफ मध्ये एक पॅराबोला म्हणून असतं. आम्ही मराठीत शिकलो नाही बा, आम्हाला ते काय माहित नाही पॅराबोला काय म्हणजे. हा असा 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 असतो, सरळ नाही, खालीवर खालीवर. तसा परमार्थामध्ये तुम्हाला खालीवर होणच तर तो साधनी आहे. काही वेळेला इतकं छान चालतं 8 दिवस 15, काही वेळेला असं होतं काही खटपट करा, मन त्या अवस्थेला जातच नाही. तो थकवा असतो, तो आध्यात्मिक थकवा असतो. ते विश्रांतीचं हे म्हणजे मग ते भरून निघतं आपोआप. बरं का, याला की नाही नावाचं एक महत्व महाराज सांग म्हणाले. विहिरीचे काही पंप असतात, ते पंप कसे असतात, ते पाणी काढायला त्याला तेल लागतच की नाही, त्या पंपाला इलेक्ट्रिसिटीचं नाही, तेलाचे. त्याच्यात अशी व्यवस्था असते म्हणाले की तेल संपलं की आपोआप त्याच्यात तेल येतं त्या साठ्यातून आणि पंप सुरू होतो. बरं का, तसं नामाचं आहे म्हणाले की नामामध्ये थकवा आला की नामच म्हणले पुन्हा शक्ती देतात, तो नामाला पुढे जातो. हे अनुभव, हे भगवंताचे अनुभव. बरं, तेव्हा मग म्हणाले एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊलही जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकीता सोहम सिद्धीचे. म्हणाले जर समजूतदार असेल साधक, बरं का, अभ्यासाचा उचलता म्हणजे अभ्यासानं बरोबर उचलून आपल्याला पुढे नेतोय, म्हणजे मनापासून अभ्यास करायचा. बरं का, असा जर मनुष्य असेल तर तो चालताना नक्की दिवस संपायच्या आतमध्ये तो सोहम सिद्धीला जातो. आपलं काम नाही येते, आपण पाहतोच नाही का. कसं काय, तुम्ही बघा अनेक माणसांना विचार, अहो मी 200-300 माणसांना, स्त्री पुरुषांना काय बघ कसं काय नाम चाललंय पण मनासारखं चाललं नाही. कारण काय, कारण काही नाही. बरं का, ज्यात लक्ष घालून नाही त्यात घालतो त्याला म्हणायचं नाही, पण कारण काहीच नाही. का असं, तर आपण त्याला वाहिलेलं नाही. मला दुसरं नाही म्हणजे नाहीच, नाही वाहिलेले नाही. समर्थांच्या सारखे, तुकाराम महाराजांच्या सारखी ही वाहिलेली माणसं. किंवा त्या ब्रह्मानंद महाराजांचं उदाहरण सांगतो ना, एवढा विद्वान माणूस, जबरदस्त विद्वान, पण एक नाम दुसरं नाही, नाही म्हणजे सोडलं सगळं. जिव्हा नामाला विक्री आहे, सगळी शक्ती तिकडे. माणसाच्या जीवाची प्रचंड शक्ती जी आहे ती तिथे उपयोगाला येते. बघा आपलं म्हणजे किती हो साध्या गोष्टी, अगदी साधी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगतो, उद्या मोलकरीण येणार नाही, जीवनामध्ये संबंध किती महत्व द्यायचं याला. तुमच्या लग्ना इतकं ते महत्व नाही, उद्या मोलकरीण येणार नाही याला, पण त्याच्यावर डोकं किती चालायचंय. पैसे घेतले आहेत आणि मग आता येणार आहे का नाही हे असं करणार, मग काय करावं आता. बरं का, काय अजून की बाजारामध्ये असं यंत्र येत नाही की घातली भांडीमध्ये एकदा स्वच्छ धुवून निघाली का. अरे पण आता त्याचा काय संबंध आहे. बघा तुम्ही, आपल्याला की नाही जी गळती लागली आहे ती गळती याची जाणीवच नाही. विचारांची गळती, फालतू विचार नाही, करायचंय काय, तो असं वागतो तो तसं वागतो. मग हेतू सांगण्याचा काय की त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की जर खरा अभ्यास करील आणि जाईल तर अशक्य गोष्ट काय आहे, तो सोहम सिद्धीला जाणारच. परी ते तुला वेग नव्हेची, तेवढा साधनाला वेग नाही, म्हणून विसावा तरी निकाल. म्हणून विश्रांतीची जरूरच आहे. पाठी मोक्ष तव तैसाची ठेविला असे, हरकत नाही, पण शेवटी मोक्ष आहेच, काय हरकत नाही. थोडा कमी कमी करीत जाताना शेवटी आहे. मला एक ना माझ्या विद्यार्थ्यांची आठवण झाली. आता मी सांगितलं आपल्याला, एक मद्रासी विद्यार्थी शेट्टी म्हणून मद्रासी शिकवता केरळातला, कोण आठवत, तो एकदा मला भेटला. सोन्याचं घड्याळ बिडाळ छान चोरी. अरे क्या म्हणलं, काय रे कसं काय, नमस्कार साहेब म्हणलं ना, काय आता म्हणलं मी वकील झालोय, LLM झाला. बरं का, वकील झालोय म्हणाला, उत्तम प्रॅक्टिस चालली आहे. बरं का, आता गाडी बिडी घेणार आहे. अरे म्हणलं काय, तो काय कसं झाला, ते म्हणलं 7 वर्ष लागली एंट्रन्स पास व्हायला. 7 वर्ष, कादंबरी नव्हे. ते म्हणलं काय, म्हणलं मी नोकरी करून शिकायचा, दरवर्षी 1 पेपर सोडवायचं, जास्त नाही म्हणाला, बस. आणि पुढे वकील झाला. तर बघा LLM झाला, ही अवस्था. असं आपल्याला करायला काय हरकत आहे परमार्थात.
नाही का. आता एक आहे बघा, पुढे आलंच आहे, पुढचा जन्म माणसाचाच यायला पाहिजे आणि तो येणार. कसं सांगतो आपल्याला? आपण नामस्मरण करीतच मरणार ना, होय ना? बरं का, तेवढी तरी खात्री पाहिजे हो, असं काय करता. बर, मग नामस्मरण करताना जर मेला तर वासना नामाची राहिली, कबूल आहे ना, नामाची राहिली. नाम तोंडाने घ्यायचं, ते काय गाढव झालं तर काय नाम तोंडाने घेईल? अरे माणूसच व्हायला पाहिजे, म्हणजे माणसाचा जन्म नक्की झाला. मला येणार तो माणसाचा जन्म. आता त्यात काय आहे, अशा ठिकाणी घाल बाबा की ज्या ठिकाणी, ते पुढे आहेच विषय, अशा ठिकाणी घाल की ज्याला मला नामाची सोय राहील. बरं का, नाही का. एक उद्धवची घनाचा अभंगच आहे, नाही का, की ज्याच्या घरी रामाची उपासना आहे, रामाचं कृपा आहे, त्याच्याच घरी मला जन्माला घाल, नाही का. त्याचीच संगत दे की जो नाम घेतोय त्याची, असं आहे ना, नाही का. म्हणजे सांगण्याचा हेतू काय की त्याला पुढे जी गती मिळणार ती या ह्याच्यातूनच निर्माण होणारी आहे. म्हणून म्हणाले, ऐसे कवतिक हे कैसे जे शतमुखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य धाम. ते म्हणजे 1000 शत म्हणजे 100 यज्ञ करून जे शेवटी मिळवायचं ते हा साध्या नामाने भगवंताच्या उपासनेनं तो मिळवू शकतो. मग तेथेची जे अमोघ अलौकिक भोग भोगिता ही सांग कांटाळे म्हण. आता फरक सांगतायत ज्ञानेश्वर महाराज. एकाने 100 यज्ञ केले आणि स्वर्गात गेला, एकाने भगवंताचा नामामध्ये अंत झाला, अपुरा राहिला आणि स्वर्गाला गेला. दोघही तिथेच आहेत. फरक काय आहे दोघांच्या मध्ये, त्या अवस्थेमध्ये? तर म्हणाले, मग तेथींचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कंटाळे म्हण. याला नको वाटतं ते. बरं, अगदी काही आपल्यापैकी साधक मला भेटतात, हो ते आमका सिनेमा पिक्चर चांगला आहे, अरे जाऊ दे म्हणाले, माझा याचा वेळ जातो. आपोआप बरं का त्यांची ती लौकिकाची हौस, कामवासना, पैशाचं प्रेम नकळत कमी होतं. बरं, अरे काही वेळेला अशी अडचण येते होते की तुम्ही जपाला बसलेला असतात आणि एक पात्र येतं उगीच गप्पा ठोकायला, मग घराच्या पण त्याला वाटी लावा असं म्हणायची पाळी येते बघा. तसं करा असं मी म्हणत नाही, तुम्हाला सुचवित नाही, पण हे स्वाभाविक होतं. काय तेच बोलायचं त्याच्याशी. अहो असं होतं, असा जर एखादा घरगुती प्रसंग असला तर त्यात जी नातेवाईक लोक येतात त्यांच्याशी बोलायचं काय हा प्रश्न पडतो बघा. मग ते आमक्याचं असं झालं तर ते नात्याचे गोतावळा असतो ना सगळा, त्याचे ते संदर्भ सगळे चालूच आहे. किंवा जसं रेडिओवरती किंवा टीव्हीवर बातम्या सांगतात ना, तशी ती पात्र बातम्या देणारे असतात. आमच्याचं अमकं झालं, आमच्याचं तमकं झालं, उघड वर का. पण आपल्या डोक्याला ते नको असतं, पण काय करणार नाही. म्हणून हा स्वर्गामध्ये असताना त्याला त्या भोगांचा कंटाळा येतो. किती ज्ञानेश्वर महाराज सुरेख सांगितलंय, भोग असून म्हणजे अलौकिक भोग सगळे असून सुद्धा नको वाटतात, ही खूण आहे त्याची. मग हा अंतरायो अवचिता का ओढवला श्री भगवंता. आता तो भगवंताची प्रार्थना करतोय. अडचण आली, हा अडथळा आला, भगवंता अरे हा काय अडथळा आला रे, हा भोग मला मागे लागले. दिविभोग भोगिता अमुतापी नित्य. दिविभोग म्हणजे स्वर्गातले भोग. स्वर्गातले भोग भोगताना पश्चाताप होतो की देवा अरे काय हे तर पुरे, मला नको येथे भोग. मग पाठी जन्मे संसारी परी सकट धर्माची या माहेरी. कुठे जन्म घेतो सांगतायत की मग त्या भोग ते संपले. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. बरं का, जातो तो तिथे, पण पुण्य क्षीण झालं इतर लोकांना ढकलून देतात म्हणा. आपण की नाही हा नको, मला नकोच आहे बा, पाठवून द्या इकडे असं म्हणून देतो. पाठी जन्मे संसारी, त्या कंटाळून संपलं की जन्मात येतो. परी सकल धर्मांची माहेरी. कुठे जन्म घेतो? जिथे धर्माचं आचरण आहे. धर्माचं आचरणाला महत्व आहे बघा. त्याच्यामध्ये सुसंस्कृत जीवन असतं. धर्माचं जगामध्येच कार्य असेल तर माणसाची जी संस्कृती आहे, माणुसकी आहे, ती टिकवणं हे आहे. त्याला मन आणि स्वाभाविक होतं बघा. आचार प्रथमो धर्म. हा धर्माचं जे व्यक्त स्वरूप आहे आचार, उठणं बसणं खाणं पिणं. नाही तर त्या ऋषीला काय चातुर्मासात कांदा खाऊ नये, त्याच्या बापाचं काय जात, तुम्ही खा घर नका खाऊ, नाही का. त्याला काय आहे मला सांगा. पण
एक तास किंवा ती हवा बघाने बरं नसतं, पण नाही तर आपण आवरणार केव्हा? असं नाही का? नको बा, माणसाचं थोडं तरी स्वतःवर स्वामित्व पाहिजे ना, जिभेवर. नाही मी नाही खाणार, मग असं करायला हे असं करून सामान्य माणसाला इतकंच ते तुम्ही सांगून उपयोग नाही, हे असं करावं लागतं काहीतरी. म्हणून ते नियम, त्याला तारतम्य आहे, शंका नाही. अहो नाही तर असं आहे, तुम्ही बा प्रवासात काही खायचं नाही, मग इथून बनारसला निघाले जायला यात्रेमध्ये, बरं का, आताची यात्रा सोडूनच द्या, ते यात्रेचीच मजा असते खरे. म्हणजे सगळं पुरवतात नाही का ते यात्रेवाले, सगळे पुरवतात, पण पैसा इतका घेतात की घरी आले की खिसा पाकिट खाली होतं, एवढे पैसे घेतात. पण समजा काही बायका की नाही, पुरुष खायचं नाही म्हणजे काय 24 तास तरी खायचं नाही ना, मग ब्लड प्रेशर वाढलं, आमचं झालं तमकं झालं, हेही खरं नाही. तारतम्य असं की त्याच्या अधीन होऊ नये हे त्यातलं मुख्य आहे, बरं, दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. म्हणून धर्माची या माहेरी, ज्या घरामध्ये धर्माचं बंधन आहे, मी सांगितलं आपल्याला, आजचा काय तो विषय नव्हे, सोशल फिलॉसॉफी मध्ये ही संस्था, धर्म ही रिलिजन, प्रत्येक, तुम्हाला एक सांगतो, हिरोडोटस नावाचा एक ग्रीक इतिहासकार होऊन गेला महाभारताच्या काळाच्या आधी. त्याने त्या आपल्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, मी इतकं जग फिरलो, असं एक शहर नाही की ज्यामध्ये देऊळ नाही. 4000 वर्षापूर्वी. अरे धर्म हा माणसाच्या याला 5वीला पुजलेलाच आहे, म्हणून धर्माचं महत्व आहे. मग लांबा उगवे आगरी विभव श्रियेच्या. लांबा म्हणजे काय आहे? शेत तुम्ही हे केलं म्हणजे पीक काढलं म्हणजे ती बुडखं राहतात, ती बुडखं जी राहतात ती जर तशीच ठेवली तर त्याला पुन्हा कोंब येतो, त्याला लांबा म्हणतात. म्हणून ते जाळून टाकतात ना, ते जाळल्यानंतर मग त्याला काही होत नाही. म्हणून म्हणाले की तो जन्माला येतो त्यामध्ये सुद्धा त्याला मग धर्माचा आधार असल्यामुळे त्याच्या आचरणाला एक वळण लागतं. इथून कोंब फुटतो म्हणजे वळण लागतं असा. मग जया ते नीतिपंथे चालीजे, सत्यधूत बोलीजे, देखावे ते देखीजे शास्त्रदृष्टी. आता धर्माच्या माहेरी म्हणजे काय? बघा, जया ते नीतिपंथे चालीजे, ज्या घरामध्ये नीतीचं आचरण आहे, हे फार परमार्थाची पार्श्वभूमी आहे बरे. ही नीती म्हणजे काय? एक ध्यानात ठेवा, अरविंदांचं एक फार अप्रतिम दृष्टी आहे. प्राण्याला नीती नाही, सत्पुरुषाला नीती नाही. शिवाजीने अफजल खानाचा वध केला, हा वध हा योग्यच होता, ही अनिती नव्हे. बरं, आता सध्याच्या काळात विचारू नका, राजकारणामध्ये शत्रूला मारणं हा काही दोष नव्हेच, ही राजनीतीच आहे, यात शंका नाही. किंबहुना खोटं बोलणं. समजा तुम्ही रात्री घरी चाललात आणि एकाने धरला, काढतो जवळ आहे ते, बरं का, घड्याळ घेतलं, पेन घेतली आणि कमरेला 1 रुपया आहे, त्यांनी काय म्हणलं, तो जा तुझ्याजवळ आहे ते सगळं दे, आणि तुम्ही सत्यवचने, बरं का, तर काय 38 रुपये द्याल काढून? नाही देणं हेच नीतीचं काम आहे. बरं का. अहो त्या म्हणून सांगितलेलं आहे, तुमचं घर लुटायला आला, घर जाळायला आला, बायका पोरांचं हरण करायला आला, अशा माणसाला हन्याद एव अविचारयन, विचार न करताना त्याला मारून टाकावा असं म्हटलेलं आहे. तेव्हा नीती म्हणजे व्यवहारामध्ये माझा हेतू उत्तम ठेवून जे सदाचरण आहे त्याला नीती म्हणतात. म्हणून सत्पुरुषाला नीती नाही, स्वार्थ नाही, आणि प्राण्यांना तसं नीती नाहीच नाही. पण वागताना अशी खात्री पाहिजे की माझा नवरा आज घरी यायला उशीर झाला तर हॉटेलमध्ये प्राण गेला तरी जाणार नाही. त्या बायकोनी वाट पाहणं योग्य आहे, नाही तर अर्धा तास वाट पाहणं येतील, ताट वाढून ठेवू झालं आपलं नसलं, तेही बरोबर आहे. बरं का, सध्याचा काळ तसं करू नका. मी उदाहरण देताना आपलं उदाहरण मी तसं करू लागला म्हणजे काहीतरीच व्हायचं. गाड्या लेट झाल्यावर तो तरी काय करेल बिचारा, नाही का. पण त्याला खात्री पाहिजे. काय सांगू तुम्हाला, समजा एकाने सांगितलं एका ग्रस्तानी की अहो तुमचा नवरा ते बाईबरोबर फिरत होता, हिला खात्री अशी पाहिजे की काय झालं तरी हा वाममार्गी होणार नाही. अशी नीत वागणं म्हणजे नीती आहे. खाणं पिणं उठणं बसणं. महाराजांचं उत्तर फार छान आहे. कोणीही केव्हाही पाहू दे,
त्यामध्ये आक्षेपार्ह काही नसावं, याचं नाव नीती. वा, नाही का? नाही तर चोरून तंबाखू खातोय बरं का, आणि एक माणूस आमचा विद्यार्थी तंबाखू सवय त्याला सिगरेट पिऊन, तर काय झालं, एकदा तो आला वर्गात आणि भक्तिशी वास आला, तर मला ते जरा हे झालं एकदम. मी काही त्याला बोललो नाही. पुढे तो की नाही प्यायचा, बडीशेप खाऊन यायचा. तेव्हा मला कळलं बडीशेपनी वास जातो याचा, नाही तर आम्हाला कशाला होय झाला. बडीशेप खाऊन यायचा. तर मी त्याला सहज म्हणलं, तू सिगरेट सुटलं का? हो म्हणाला, बडीशेप खाऊन येतो म्हणून वास येत नाही. म्हणजे काही नीती नव्हे असं माझं म्हणणं. हा, केव्हाही कुणीही पाहावं, ऑब्जेक्शनेबल, आक्षेपार्ह काही नसावं. व्यवहार आहे, व्यवहारामध्ये सगळं काय उघड तुम्हाला करता येणार नाही, काहीतरी खाजगी आहेच की नाही, पण ते असं पाहिजे, न्याय्य पाहिजे. ही नीती. नीतीला अतिशय महत्व आहे. आपण मध्यम स्थितीमध्ये, परमार्थी मध्यम, नीती मध्यमच बरं का, असं आहे. तसंही म्हणून पैसा खात नाही, नाही म्हणजे त्या ऑफिसरची खात्री पाहिजे, हा एका पैशाला शिवणार नाही. बरं, व्यवहारांना तुम्ही व्यापारी असला त्यात करावंच लागेल, नाही का, कमी जास्त तुमचं. पण हे असा पैसा खाणं परमार्थाला घातक आहे. तुम्ही खा अगर नका करू, तुम्ही ठरवा. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या मते परमार्थ नाही त्या, बरं का, नाही, खरंच नाही. कारण असं आहे, एक सांगून ठेवतो तुम्हाला. अरे काय हो, वेळ गेला. माझं घड्याळ बरोबर आहे ना? 5 मिनिटं कमी आहे, 10 मिनिटं कमी आहे, बरोबर आहे ना? बरं का, व्यासांचा एक श्लोक आहे महाभारतामध्ये. पूर्वदत्तेषु या विद्या, पूर्वदत्तेषु या धनम, पूर्वदत्तेषु या भार्या, अग्रे धावती धावती. मागच्या जन्मी जी विद्या कमावली ती विद्या पुढे मिळणारच, तुम्हाला येणारच. मागच्या जन्मी जे प्रारब्धाचं धन आहे तेही येणार. तसे मागच्या जन्मीची जी बायको आहे, नको नको म्हणले तरी पुढे येणार. हा, नाही, आमचे भटजी बापू म्हणायचे, हे ज्ञानी पुरुष महाराज म्हणायचे, हा लेखाचा, ते जरा मराठवाडीची भाषा, येऊ लेखाचा म्हणजे उगीच नाचतोय, आणि ती ठरलेलीच आहे म्हणणार, तीच येणार समोर. एक उदाहरण तुम्हाला सांगतो घडलेलं. एका माणसाला इथे ते हे होते का, सॉलिसिटरकडे टायपिस्ट होते. त्याने की नाही लग्नाला एक मुलगी आली, ते माहितीतली मुलगी होती. काय म्हणले, मला नको म्हणले, काय मुलगी आहे बरं का. 2-3 वर्ष गेली, त्या मुलीला स्थळ पाहिली, यांनाही पुष्कळ स्थळ आली, नाही जोडलं एवढं खरं. आणि शेवटी दोघांचे जुळत नाही म्हणून तिचा बाप म्हणाला, आता तरी कराल का? करतो म्हणाला, तर काय करायचं. नाव सांगत नाही तुम्हाला. आणि प्रपंच झाला हो सगळा. प्रपंच लागते काय व्हायला, नाही का, वीज लेखाचे नाश्ताच झालं, नाही काय. मग म्हणलं, आग्रे धावती धावती, आपलं आहे ते यायचं, जातंय कुठे. ही जर निष्ठा असेल ना, माणूस काळजी नाहीच करणार, जे आपलं आहे ते येणारच आहे, नको म्हणून चालेल. सांगण्यात येतो एवढाच, नीतीपंथे चालिजे, सत्य धूत बोलिजे. धूत म्हणजे धुतलेलं, स्वच्छ. ते म्हणाले, ज्या कुटुंबाला सत्य पवित्र, सत्याने पवित्र झालेलं आहे असं म्हणतात. भाऊसाहेब म्हणाले मला 2-4 वेळेला, मी खेळण्यात सुद्धा कधी खोटं बोललो नाही म्हणाले. काय असेल बा, आणि आपण खोटं बोलल्याशिवाय कधी राहत नाही अशी वडील देते आहे, साधं बरं का. काय आहे नाही, सत्य धूत बोलीजे, देखावे ते देखीजे शास्त्र दृष्टी. शास्त्र शब्दाचा अर्थ शासन करणारं ते शास्त्र, व्यवस्था लावणारे ते शास्त्र, आचरणाला मार्ग दाखवणारं ते शास्त्र, बरं का. शासनाचा अर्थ तोच आहे, दॅट विच कंट्रोल्स. मग तुमचं जे जगाकडे पाहण्याची दृष्टी आहे ती अशी शास्त्रपूर्ण. पुढे म्हणाले, वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू मंत्री जया. तर म्हणाले, तुम्हाला नेहमी कोण जाग करतो, तर वेद जाग करतो. वेद म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचा जो मार्ग आहे, तेच वेद उपनिषद, तो तुम्हाला नेहमी जागा ठेवतो. नाही, तुमचा मंत्री कोण, मंत्री म्हणजे ऍडवायझर, कन्सल्टेशन असतं ना ते, आता पैसे घेऊन करतात, पण तुमचा मंत्री कोण, सारासार विचार हा मंत्री आहे, नाही का. खरं चांगलं कोणचं, वाईट कोणचं, योग्य अयोग्य हा मंत्री ज्याचा. जयाच्या कुळी चिंता म्हणजे तो जन्म कुठे घेतो कुठे येतो त्याचा. एक सांगतो 1-2 मिनिटांमध्ये, जन्म घेतो का येतो तो सांगतो आपल्याला.
जयाच्या कुळी चिंता, ज्याच्या कुटुंबात चिंता आहे, काळजी करतायत, ईश्वरा जाहली ईश्वराची पतिव्रता. पतिव्रतेचा धर्म काय? नवऱ्याशिवाय दुसरा पुरुष नाही, नवऱ्याशिवाय काही नाही दुसरा पुरुष. हे जसं तसं याच्या याच्यात काळजी आहे, ती कोणाची? ते ईश्वराची पतिव्रता. भगवंताच्या प्राप्तीशिवाय ज्याला जगात ध्येय नाही, ज्याला काळजी त्याची आहे, असं ते कुटुंब. जया ते ग्रहदेवता आदिरुद्धी. आणि ज्याच्या घरातली बायको ग्रहदेवता गृहिणी जर कोणी असेल तर रिद्धी म्हणजे देत सुटणं, देत सुटणं, जे येईल ते देत सुटणं, अशी बायको ज्याची आहे. ऐशी निज पुण्याची जोडी वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी. तिये जन्मे तो सुरवाडी योग च्युतो. योगामध्ये च्युत म्हणजे भ्रष्ट, खाली आलेला मेलेला, तो कुठे जन्म घेतो? तर म्हणले निज पुण्याची जोडी. खरोखर पुण्यवान ते अशा ठिकाणी जन्माला येतो. इतकंच नव्हे तर तिथेच त्याची जर सगळी इस्टेट असेल तर ती निज सुखाची, आत्मसुखाच जिथे वातावरण असतं अशा ठिकाणी जन्म घेतो. मग अथवा ज्ञानाग्निहोत्री परब्रह्म शोस्त्री महासुखक्षेत्री आदिवंत. तर म्हणलं कुटुंबातली माणसं कशी, हे सामान्य वर्णन झालं कुटुंबाचं. आता आपण म्हणतो ना माणसं चांगली बघा, नाही का, मोठ्याचं कुटुंब आहे पण माणसं चांगली बघा, तर कुटुंबाचं वर्णन झालं. पण आता व्यक्ती कुटुंबातल्या तर म्हणले ज्ञानाग्निहोत्री. अग्निहोत्राचं असं आहे 24 तास तो अग्नी जळत ठेवावा लागतो. तर इथे म्हणले ज्ञानाचं अग्निहोत्र आहे, ज्या घरामध्ये ज्ञानाची उपासना आहे. परब्रह्म शोस्त्री, ऐकणं काय आहे तर सारखं परमेश्वराबद्दलच जिथे ऐकायला असतं. महासुखक्षेत्री आदिवंत, किंबहुना परमात्माचा जो आनंद आहे परमानंद, त्या आनंदाच्या करताच ज्यांचा प्रयत्न आहे अशी माणसं. जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, जे पूजती कोकिलवनी संतोषाच्या. अरे काय दृष्टांत आहे बरं. प्रपंचातली माणसं कशी आहेत तर कोकिळासारखी आहे. कोकिळेचं पंचम आहे असे म्हणतात ना, होय ना, तो म्हणजे अत्यंत मधुर आवाज आहे. तर ज्यांच्या घरामध्ये माणसं इतके संतोष आहे की कोकिळासारखी सुंदर आवाज काढतात. कावळ्यासारखा नव्हे, कर्कश आवाज नाही का. पुष्कळ वेळेला एक आम्हाला शाळेत धडा होता बरं का, त्याच्यामध्ये इंडियन क्रोज बरं का, काव काव व्हेरी मच आले का, काय युरोपियन लिहिणारा बरं का, तिथे कावळे ओरडत नसतील असं म्हणायचं आपलं. पण बघा म्हणजे किती कर्णकटू असतं ते. आणि कोकिळाचं तर संतोषाला कोकिळा म्हटलेलं आहे. मला ते आवडतं. काय संतोष, ज्या घरामध्ये संतोषच आहे, तृप्त आहे, नवरा बायको मुलं स्वस्थ आहेत. असं एक सांगून ठेवतो, तुम्ही बायकांनी रागावू नका. महाराज असं म्हणाले, पुष्कळ वेळेला पुरुष चांगला असतो पण बायको त्याला बिघडवते. कशी बिघडवते? अहो घरात फ्रीज नाही, धमकं नाही, धमकं नाही, हे नाही ते नाही, मग पैसे खायला लागतो. नाही ते निमित्त असतं बरं का, याला खायची हाऊसच असते, सोडून द्या. पण एखादा जर चांगला असला आणि ते रोज कटकट करायला तर काय करेल हो. बरं असू दे, झालं घेवा. मग काय पायरी म्हणजे खिसा मोकळा ठेवायचा, मागायचं नाही बरं का. काय टाकायचं ते खिशात टाका, बरं घरी आणून पहा काय आज आला येते नाही का. एक आपलं विनोद आहे ऐकण्यासारखं आहे. एक मनुष्य बुडत होता. तेव्हा त्याची बायको काठावर उभारून वाट पाहत होती बरं का. तो धडपड करीत होता. वाट काय वाट पाहते, काही नाही, मेल्या म्हणजे खिशात पैसे किती ते मला पाहिजेत म्हणाले. आपला विनोद आहे हा, काय खरा नव्हे, रीडर डायजेस्ट मधलाच आहे. आणखी एक गमतीचा विनोद सांग, तुम्हाला ताण पडला असेल. एकदा काय झालं, दोन व्यापारी भांडू लागले बरं का. सुगंधी व्यापारी भांडायला लागले. 5-25 बायका जमल्या हो. काय 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 गडबड झाली, रस्ता अडला, त्यामुळे पोलीस आले. तो इन्स्पेक्टर होता, मोठा शहाणा होता. सगळ्या बायका बोलायला लागल्या त्याच्याशी, असं आहे तसं आहे. हो 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 म्हणला. थांबा, तुमच्यापैकी जी सगळ्यात वयानं म्हातारी असेल तिने माझ्याशी बोलावं. सगळ्या गप्पा असते हो एकदम. कोणी बोलायचं ना थोडं. काय झालं काय,
तर स्त्रियांना वयाची फार जाणीव असते. कोण सांगते जात नाही, जी बोलेल ती म्हातारी ठरली असते ना, म्हणून बोलते. तेव्हा जयाच्या सुरुवाती योग तू आपण करावं. जर सिद्धांताची सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, ज्यांच्या जीवनामध्ये एक तत्वनिष्ठा अशी आहे, सिद्धांत म्हणजे तत्वनिष्ठ अशी सिंहासन म्हटलेलं आहे त्याला, ज्याची बुद्धी जणू काय अशी सिंहासनावर बसल्यासारखी, की जी त्रिभुवनावर राज्य करते. म्हणजे कोणत्याही जीवनाच्या प्रसंगामध्ये ज्याचं तत्व कधी हातातून निष्ठत नाही. जे कुजती कोकिल बनी संतोषाच्या, पहिलं जाऊ द्या, पण हा काय संतोषाला काय महत्व आहे बघा. नाही, कोकिळा म्हटलंय त्याने. मग जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्य फळी, ज्यांचा विवेक 24 तास झाला आहे, विवेक रूपी झाडाच्या तळी नेहमी बसलेले आहे. महाराज एकदा काय म्हणाले, नवीन खोली बांधली होती एक, त्यात कोंड्यात हात घालून उभे होते, बोट घालून. 5 माणसं होती. आजपर्यंत म्हणाले मी विचार केल्याशिवाय एकही गोष्ट केली नाही. अरे बापरे, काय असेल जो असं माणूस म्हणू शकतो, काय त्याचं तेज असेल सांगा, की मी विचाराशिवाय गोष्टी केली नाही. अशा माणसाच्या हातून चुकेलय, महाराजांचं जाऊ द्या, पण सामान्य माणूस चुकेलय, पश्चाताप होणार नाही. मी काहीतरी केलं म्हणून विचार करून केलंय, नाही बरोबर नाही, माणूस हा अज्ञान केव्हा. म्हणून म्हणाले, जे विवेक ध्रुवाच्या मुळी बैसले आहाती नित्य फळी, सारखा काय विवेक ध्रुवा तया योगियांच्या कुळी जन्म पावे. हा जो जन्म घेतो आशाच आहे. मग मोठकी, आता त्याचं खूण सांगताय एक मोठकी देहाकृती उमटे, लहान मूल म्हणून जन्माला येणार. देहाकृती जन्म घेतला की लहान मूल म्हणून येणार. निज ज्ञानाची पहाट होते, आत्मज्ञानाची पहाट होते. म्हणजे लहानपणापासूनच समर्थांनी जसं आपल्या भावाला म्हणाले श्रेष्ठांना, ते की नाही समर्थांचं वय 5-6 वर्षाचं, त्यांचे बंधू होते जे लोकांना अनुग्रह द्यायचे लोकांना, तेव्हा म्हणाले मला तो अनुग्रह द्या, तू अजून लहान आहेस म्हणाले, तुला बघू म्हणाले. तेव्हा त्यांना ते आवडलं नाही. ते गेले मारुतीच्या देवळामध्ये आणि उपाशी तिथे निजून राहिले. तिथे त्यांना मारुतीने जाग केलं, रामदास हे नाव ठेवलं तिथे त्यांना आणि अनुग्रह दिलेला आहे. म्हणून त्यांचा गुरु म्हणजे मारुती हा त्यांचा गुरु. निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जायचा. सूर्य उगवला की जसा प्रकाश पडावा तसा हा जन्माला आल्यानंतर लहानपणापासूनच हे होत. तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार. दशेची वाट म्हणजे तारुण्य दशा, बाळ दशा हे नाहीच. दशेची वाट नाहीच पाहिली. वयसेची या गावा न येता, आता लहान आहे मग वयात आला, मोठा झाला, म्हातारा झाला, हे नाही. बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. हे सुख विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी भोगलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी. काय असेल तुम्ही थोडा विचार करा. ही मुलं 2 जण 3 जण आपलं 4 जण काय बोलत असतील नाही का, थोडा विचार करा. त्यांचं बोलणं काय असेल, चालणं काय असेल, आपल्याला कल्पना सुद्धा होत नाही बघा, नाही का. म्हणून वयसेच्या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. मग ज्ञानेश्वरी काय, याने हे बोलावं नाही ज्ञानेश्वरी, नाही का. तर पुढच्या रविवारी पुढचा विषय सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम.